लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अपडेट आलेली आहे। नुकत्याच जे आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये जे आहे महायुती सरकारला जे आहे असं घवघवीचं असं यश मिळालेलं आहे आणि याचं सर्व श्रेय जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या लाडक्या बहिणींना दिलेलं आहे। एका कार्यक्रमामध्ये सर्व लाडक्या बहिणींना एकनाथजी शिंदेंनी धन्यवाद दिले आणि पुढचे जे 2100 रुपये आहे 6वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा तो कधी टाकणार आहे त्याविषयी त्यांनी सांगितलं। तुम्ही बघा हा व्हिडिओ। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी धन्यवाद दिलेले आहे। बघा तुम्ही व्हिडिओ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना सगळ्या संपादित। त्याच्यामुळे कृष्णा हे कृष्णा लाडकी आणि विरोधकांच्या छातीवरती लडकी जरा खालती घ्या ना तुम्ही माझ्याकडे आणि अनेकांना कृष्णा दे मनोपड दे। काही लोक पिढी येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहित नाही, पण या ठिकाणी एवढंच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला। म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही। एवढं साफ एकदम दोन टाकलं। तो कुठला साबण एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला। अरे भूषण सुधारलंच नाही, समजलंच नाही कुठं गेलं होतं। त्या चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी। त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, बाजूला शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात। मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा आहे आणि लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली, ते झाले। एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली, एक लाडकी लखपती योजना आपण केली, मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली, वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो। आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचा आहे। तो सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हातभार तर लागला पाहिजे। फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरिबी हटाव गरिबी हटाव काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला। गरिबी हटली का? गरीब हटून गेला। पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढले। 25 कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये। भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय आपण। त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना
तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमी सांगत होतो. मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी. खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो, खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. जसं की तुम्ही आत्ताच बघितलं, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना धन्यवाद दिले आणि जे 2100 रुपये आहे लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता ते लवकरच ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. आणि यावेळी जे आहे त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जे पूर्वीचे जे 1,500 रुपये महिना त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे 5 हप्त्याचे पैसे आलेले आहे आणि जो 6वा हप्ता आहे ते 2100 रुपये ते देणार आहे आणि तो हप्ताही लवकरच बँकेच्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती, नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.